रात की हवा का नूर बदल जाता है, दब से झुक जाता है। धन्यवाद। दब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर या कार्यक्रमाच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी भाषण केलेलं होतं आणि या भाषणाची सांगता करत असताना एकनाथ शिंदे यांनी जय जय गुजरात असा नारा दिलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थिती होती। जयरा स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटर याच्या उद्घाटनाचा हा समारंभ होता आणि त्यावेळेची ही घोषणा आपण बघत होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। गुजरात, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत। मंदार, खरं तर आपल्याला जय हिंद आणि जय महाराष्ट्र हे म्हणजे हे ऐकतोय आपण वर्षानुवर्ष, मात्र जय गुजरातचा नारा आज एकनाथ शिंदे यांनी दिलाय। नेमका कसा अर्थ काढायचा याचा आणि काय वेगवेगळे राजकीय अर्थ सुद्धा या घोषणेचे निघू शकतात? यामिनी, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहतो आणि अभिप्रेत हेच आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे जाऊन जय गुजरात हा नारा देखील दिल्याचं पुण्यामध्ये पाहिलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये एकूण 4 कार्यक्रम त्यांचे आहेत। सुरुवातीचा कार्यक्रम हा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये होता आणि तो कार्यक्रम आटोपून अमित शहा पुण्यामधल्या गुजराती बांधवांकडून, गुजराती समाजाकडून एक जे कन्व्हेन्शन सेंटर पुण्यातील कोंढवा भागामध्ये उभारण्यात आलंय त्याच्या उद्घाटनासाठी पोहोचले आणि त्यांच्यासोबत साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघे देखील होते। दोघांची भाषणं देखील झाली। मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान आपण पाहिलं, अमित शहांचं कौतुक तर केलंच, मात्र त्याही पुढे जाऊन त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा देत त्यांच्या भाषणाचा समारोप केला आणि तोच आता खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय बनलेला आहे। पुण्यातील गुजराती बांधवांना नेहमीच सर्वांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि त्या सहकार्यातूनच कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे, त्याचं कौतुकच होते। मात्र जय महाराष्ट्राच्या पुढे जाऊन जय गुजरातचा जो नारा दिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, त्याची महाराष्ट्रात नक्कीच चर्चा होणार आहे। कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहत असताना किंवा गुजरातमध्ये जे कोणी राहतात त्यांना गुजरातमध्ये जय गुजरात हा नारा अभिप्रेत असतो, मात्र महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो नारा दिलेला आहे आणि खास करून उद्याच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा 2 ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहेत, या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या या जय गुजरात नाऱ्याची चर्चा होणार आहे। यामिनी, मंदार, तुम्ही म्हणताय तसं उद्याचा मेळावा हा एक मुद्दा आहे। दुसरीकडे आपण जर मुंबईतल्या गोष्टी बघितल्या तर कालच म्हणजे मीरा भाईंदर मधल्या आपण जर घटना बघितल्या तर व्यापाऱ्याला झालेली मारहाण असेल कारण त्याने मराठी बोलण्यासाठी विरोध दर्शवलेला होता। मंदार, अगदी काही क्षणांसाठी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन मी, मात्र सुरुवातीला आपण किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या नेत्या। किशोरीताई, आताच पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला जिथे जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशा घोषणा आपलं भाषण संपत असताना एकनाथ शिंदेंनी दिल्यात। माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी जेव्हा 2022ला आमची पक्ष सोडला, पक्षामध्ये जे काही केलं तेव्हा सांगितलं होतं यांनी की मी बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय। बाळासाहेबांचे विचार जय गुजरात कधीच होऊ शकत नाहीत। कारण जय हिंद हा माझ्या राष्ट्रप्रेम आहे, जय महाराष्ट्र हा माझ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे, पण जय गुजरात याचा अर्थ असा आहे जे आले गृह